वेलकम स्टुडंट्स. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी हा भाग बघायचा आहे. बायोटेक्नॉलॉजीचा वापर हा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने केला जातो, बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून कोणते वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवले जातात आणि त्याचा ह्युमन बिईंगसाठी कसं ते यूजफुल आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर पहिला मुद्दा दॅट इज हेल्थ केअर बायोटेक्नॉलॉजी. इट रेफर्स टू अ मेडिसिनल और डायग्नोस्टिक प्रोडक्ट और अ व्हॅक्सिन. आता हेल्थ केअरमध्ये बायोटेक्नॉलॉजीचा वापर करायचा म्हणजे एखादं मेडिसिन टाईप त्याला वापरलं पाहिजे किंवा एखादा डिसीज ओळखण्यासाठी काही डायग्नोस्टिक टूल बनवले पाहिजेत किंवा एखादा डिसीज प्रिव्हेंट करण्यासाठी एखादं वॅक्सिन बनवणं या पद्धतीने उपयोग केला जातो. दिस टेक्नॉलॉजी इज व्हेरी यूजफुल फॉर पेशंटसाठी या टेक्नॉलॉजीमुळं बरीचशी मदत झालेली आहे. दिस गिव्ज अ न्यू सोल्युशन फॉर डिसीज सच ॲज युनिक टार्गेटेड पर्सनलाइज्ड डायग्नोस्टिक सोल्युशन्स फॉर ऑर्गन ट्रान्सप्लांट, स्टेम सेल टेक्नॉलॉजी, जेनेटिक काउन्सिलिंग, फॉरेन्सिक मेडिसिन, जीन प्रोब्स, जेनेटिक फिंगर प्रिंटिंग अँड कॅरिओटायपिंग. तर ह्या बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून एकदम युनिक आणि डायग्नोस्टिक मेथड किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ॲडव्हान्स ट्रीटमेंट जसं ऑर्गन ट्रान्सप्लांट आहे किंवा स्टेम सेल टेक्नॉलॉजी आहे, जेनेटिक काउन्सिलिंग आहे, कोणकोणते जेनेटिक डिसीजेस आहेत, कोणत्या कारणामुळे ते होत असतात, किंवा फॉरेन्सिक मेडिसिन किंवा जेनेटिक फिंगर प्रिंटिंग म्हणजे DNA फिंगर प्रिंटिंगचा वापर करून एखाद्याचा रिलेशन शोधणे किंवा कॅरिओटाईप शोधणे अशा वेगवेगळ्या मेथडद्वारे बायोटेक्नॉलॉजीचा हेल्थ डिपार्टमेंटमध्ये उपयोग करून घेतला जात आहे. तर त्यापैकी एक पाहू आपण ह्युमन इन्सुलिन. इन्सुलिन इज अ पेप्टाइड हॉर्मोन दॅट इज प्रोड्युस्ड बाय बीटा सेल्स ऑफ लँगरहॅन्स ऑफ पॅनक्रियाज. इन्सुलिन हे एक पेप्टाइड हॉर्मोन आहे जे की पॅनक्रियाजद्वारे तयार केले जात असते. पॅनक्रियाज ही मिक्स्ड एंडोक्राईन ग्लँड आहे आणि मिक्स्ड असल्यामुळं हिचा काही भाग हा एक्झोक्राईन पार्ट आहे, वेगवेगळे एन्झाईम्स तयार करतो, आणि आयझलेट्स ऑफ लँगरहॅन्स हा जो भाग आहे हा एंडोक्राईन काम करतो. तर त्यामध्ये सुद्धा 3 प्रकारच्या सेल्स पाहायला मिळतात, अल्फा, बीटा आणि डेल्टा. तर त्यापैकी बीटा सेल्स या इन्सुलिन तयार करत असतात. इट वॉज डिस्कवर्ड बाय सर एडवर्ड शॅफर व्हाईल स्टडिंग आयझलेट्स ऑफ लँगरहॅन्स. इन्सुलिनचा शोध हा पहिल्यांदा सायंटिस्ट एडवर्ड शार्पे यांनी लावलेला आहे. इन्सुलिन इज इसेन्शियल फॉर कंट्रोल ऑफ ब्लड शुगर लेवल. ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवणे, तिला वाढू न देणे हे महत्त्वाचं काम इन्सुलिनद्वारे केलं जाते. डायबिटीज मेलिटस इज अ डिसीज इन विच सम पीपल कॅन नॉट मेक इन्सुलिन देमसेल्व्स. तर डायबिटीज मेलिटस हा असा एक आजार आहे की ज्यामध्ये यामध्ये जो डिसीज्ड पर्सन आहे ते इन्सुलिन तयार करू शकत नाहीत आणि इन्सुलिन तयार होत नसल्यामुळं त्यांच्यामध्ये ब्लड शुगर लेवल ही वाढलेली आढळते. हकुरा एट अल केमिकली सिंथेसाइज्ड DNA sequence of insulin for 2 chains A and B separately, and that is inserted into 2 PBR322 plasmid vectors. आता हा जो DNA हा जो इन्सुलिन हार्मोन आहे याचा हकुरा एट अल या सायंटिस्टने त्याचा एक DNA सिक्वेन्स हा सिंथेसाइज केलेला आहे जो की 2 चेनमध्ये आहे, ए आणि बी चेन, आणि ह्या दोन्ही चेन सेपरेटली 2 प्लास्मिड व्हेक्टर वापरलेले आहेत PBR322 आणि त्यांच्यामध्ये हा DNA सिक्वेन्स इन्सर्ट करून rDNA बनवलेला आहे. Insulin production by recombinant DNA technology is designed by Gilbert and Villocomoroff या 2 सायंटिस्टने याचा rDNA टेक्नॉलॉजीद्वारे इन्सुलिन प्रोडक्शन कसं करायचं आहे हे सगळं डिझाईन केलेलं आहे. द जीन्स आर इन्सर्टेड बाय द साईड ऑफ बीटा गॅलॅक्टोसाइडेज जीन ऑफ प्लास्मिड. हा जो जीन आहे हा प्लास्मिडच्या बीटा गॅलॅक्टोसाइडेज जीन
याच्या शेजारी बसवलेला आहे. द रिकॉम्बिनंट प्लास्मिड्स आर देन सेपरेटली ट्रान्सफॉर्म्ड इंटू ई कोलाय होस्ट. आणि ह्या ज्या 2 व्हेक्टर आहेत, हे 2 व्हेक्टर 2 वेगवेगळ्या ई कोलाय होस्टचा वापर करून त्यांच्यामध्ये ट्रान्सफॉर्म्ड केलेले आहेत. द होस्ट प्रोड्यूस्ड पेनिसिलिनेज अँड प्रो इन्सुलिन. या होस्टद्वारे पेनिसिलिनेज आणि प्रो इन्सुलिन हे स्ट्रक्चर तयार केले गेलेले आहेत. आणि नंतर हा जो इन्सुलिन आहे दॅट इज सेपरेटेड बाय ट्रिप्सिन ट्रीटमेंट. ट्रिप्सिन ट्रीटमेंटचा वापर करून नंतर हे इन्सुलिन सेपरेट केलेले आहेत. दिस इज ऑल अबाउट इन्सुलिन अँड दॅट इज यूजफुल इन द डिसीज ऑफ डायबिटीज मेलिटस. त्यानंतर सेकंड पॉईंट आपण पाहणार आहोत दॅट इज वॅक्सिन प्रोडक्शन. वॅक्सिन इज अ बायोलॉजिकल प्रिपरेशन that provides active acquired immunity against a certain disease. वॅक्सिन हे असे प्रोडक्शन आहेत की ज्यांच्यामुळं आपल्याला ॲक्टिव्ह अक्वायर्ड इम्युनिटी ही डेव्हलप होत असते. इम्युनिटी चॅप्टरमध्ये आपण पाहिलं होतं की इम्युनिटी ही 2 प्रकारची आपल्याला पाहायला मिळते, इनबॉर्न आणि अक्वायर्ड. त्यापैकी अक्वायर्ड इम्युनिटी जी आहे ही परत 2 प्रकारची, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह. तर त्यापैकी ॲक्टिव्ह अक्वायर्ड इम्युनिटी म्हणजे ज्यामध्ये अँटीजनचा संपर्क आहे आणि त्याच्या विरोधात शरीर अँटीबॉडी तयार करत असते, असं जे इम्युनिटी आहे दॅट इज गिव्हन बाय वॅक्सिन. युजली अ वॅक्सिन कंटेन्स weakened or killed form of disease causing organisms. There may be its toxin or its surface protein antigen. वॅक्सिन बनवत असताना हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत तर ह्यांना वीक केलं जातं किंवा त्यांना किल करून त्यांचा वापर हा केला जातो किंवा त्यांच्यापासून एखादं टॉक्झिन आहे जे की डिसीज कॉज करणार आहे ते मिळवलं जातं आणि त्याचा उपयोग वॅक्सिन प्रोडक्शनमध्ये केला जात असतो. बायोटेक्नॉलॉजी हॅज ऑफर्ड मॉडर्न डायग्नोस्टिक टेस्ट किट्स लाईक रिकेट्शियल, बॅक्टेरियल अँड व्हायरल वॅक्सिन्स अलॉंग विथ रेडिओ लेबल्ड बायोलॉजिकल थेरॅपेटिक्स फॉर इमेजिंग अँड ॲनालिसिस. तर वेगवेगळ्या डायग्नोस्टिक किट्ससुद्धा ह्या बायोटेक्नॉलॉजीमुळे आपल्याला तयार करता येतात, जसं रिकेट्शियल, बॅक्टेरियल आणि व्हायरल वॅक्सिन्स जे आहेत ज्याच्यामध्ये रेडिओ लेबल बायोलॉजिकल थेरॅपेटिक्स, इमेजिंग आणि ॲनालिसिस करता येते. वॅक्सिन्स हॅव इलिमिनेटेड स्मॉलपॉक्स, पोलिओ अँड अदर डेडली डिसीजेस फॉर द लास्ट सिव्हेरल इयर्स. जे की स्मॉलपॉक्स, पोलिओ किंवा इतर घातक असे जे डिसीजेस आहेत हे वॅक्सिनमुळं प्रिव्हेंट करता आलेले आहेत. बायोटेक्नॉलॉजी हॅज मेड ॲडव्हान्समेंट इन वॅक्सिनेशन बाय मेकिंग रिकॉम्बिनंट वॅक्सिन्स दॅट हॅव पोटेन्शियल टू इरॅडिकेट नॉन कम्युनिकेबल डिसीजेस लाईक कॅन्सर. या बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून फक्त कम्युनिकेबल डिसीजेस नाही तर नॉन कम्युनिकेबल डिसीज कॅन्सरसारखे जे आहेत तर ते सुद्धा इरॅडिकेट करण्यासाठी वेगवेगळे रिकॉम्बिनंट वॅक्सिन्स बनवले जात आहेत. मोस्ट इफेक्टिव्ह वॅक्सिन्स अगेन्स्ट number of bacterial and viral diseases are naked DNA vaccines, then viral vector vaccines and plant derived vaccines. असे 3 प्रकार आपल्याला वॅक्सिन्सचे पाहायला मिळत आहेत ज्यांचा वेगवेगळ्या बॅक्टेरियल आणि व्हायरल डिसीजेस प्रिव्हेंट करण्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो. Then are oral vaccines. The latest research in the development of vaccine which can be taken orally. आत्तापर्यंत किंवा मेजॉरिटी ऑफ वॅक्सिन जे आहेत हे आपल्याला माहीत आहे की इंजेक्टेबल फॉर्ममध्ये आहेत. फक्त पोलिओचा जो वॅक्सिन आहे तो ओरल फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतो. परंतु बायोटेक्नॉलॉजी मेथडद्वारे रिसेंटली आता मॅक्झिमम ओरल वॅक्सिन्स हे तयार करण्याचं ट्राय आहे. Immunological proteins of certain pathogen is found in active when they are administered orally. तर हा रिसर्च करत असताना असं लक्षात आलेलं आहे की हे जे पॅथोजनला किल करणारे इम्युनॉलॉजिकल प्रोटीन्स आहेत हे जेव्हा ओरली ॲडमिनिस्ट्रेट केले जातात किंवा दिले जातात, घेतले जातात तेव्हा ते जास्त ॲक्टिवली काम करतात. The gene corresponding to such protein is isolated
अँड अ जीन कन्स्ट्रक्ट इज प्रोड्युस्ड. असे जे प्रोटीन्स आहेत जे त्या पॅथोजनला किल करणारे आहेत, तर हे प्रोटीन्स आधी ते आयडेंटिफाय केले जातात आणि त्यानंतर त्यांचे सेगमेंट हे सेपरेट केले जातात. दिस इज इंट्रोड्यूस्ड अँड एक्सप्रेस्ड इन अ प्लांट जिनोम. आता या ठिकाणी होस्ट जो आहे तो कोण वापरलेला आहे? प्लांट. ओके. आणि हे प्रोटीन तयार करणारं जे जीन आहे ते म्हणजे फॉरेन DNA आहे. दॅट इज इन्सर्टेड इन सुटेबल व्हेक्टर अँड दॅट व्हेक्टर इज इंट्रोड्यूस्ड इन टू द host cell, that is the plant cell. Then that result in the production of such immunological protein in the part of plant where it is expressed. आणि जेव्हा हे प्लांट ग्रो होईल तेव्हा हा जो त्यामध्ये इन्सर्ट केलेला जीन आहे तो जीन त्याच्याद्वारे तयार होणारं इम्युनॉलॉजिकल प्रोटीन त्या पार्टमध्ये तयार करेल. म्हणजे बरोबर आलं लक्षात की जो फॉरेन जीनचा जो कॅरेक्टर आहे एखादा पर्टिक्युलर प्रोटीन तयार करणं, तर हा प्रोटीन आपल्याला आता इथं प्लांटमध्ये तयार झालेला पाहायला मिळेल. अँड वेन दीज फेड इन टू ॲनिमल्स ऑर ह्युमन्स, आणि जेव्हा हा ॲनिमल किंवा ह्युमनला खाऊ घातल्या जाईल, द पर्सन बिकम वॅक्सिनेटेड अगेन्स्ट सर्टन पॅथोजन. आणि तो भाग खाल्ल्यामुळं त्या पर्सनमध्ये आपोआप त्या सर्टन पॅथोजनच्या विरोधात वॅक्सिनेशन किंवा प्रतिकारक क्षमता ही तयार केली जाईल. सच वॅक्सिन्स आर कॉल्ड ॲज इडिबल वॅक्सिन्स. अशा वॅक्सिन्सला इडिबल वॅक्सिन्स असं म्हणतात. अँड एक्साइटिंग इन्व्हेन्शन इज द प्रोडक्शन ऑफ मेल्ट इन माउथ वॅक्सिन्स दॅट कॅन बी ॲडमिनिस्ट्रेटेड बाय रिप्लेसिंग देम अंडर टंग दॅट डिलिव्हर्स इन टू द ब्लड स्ट्रीम डायरेक्टली. ह्याचं एक्साइटिंग इन्व्हेन्शन म्हणजे मेल्ट इन माउथ या प्रकारचे वॅक्सिन तयार करणे हे आहे. मेल्ट इन माउथ म्हणजे ते तोंडातच विरघळतील. अँड दॅट कॅन बी ॲडमिनिस्ट्रेटेड ओरली, त्यांचा मुखाद्वारे वापर केला जाईल, ज्यामुळं जेव्हा ते जिभेच्या खाली ठेवल्या जातील त्या ठिकाणी ते मेल्ट होतील, विरघळतील आणि ते जे प्रोटीन आहे हे रक्तामध्ये मिसळल्या जाईल आणि त्या व्यक्तीमध्ये त्या डिसीजच्या विरोधात इम्युनिटी ही तयार केली जाईल. दॅट इज मेल्ट इन माउथ. द मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल इज फ्लू वॅक्सिन बाय बॅसिलस. जे फ्लू वॅक्सिन आहे ते या पद्धतीने तयार केलेलं आहे, विच मेल्ट इन माउथ, ते तोंडामध्ये विरघळतं आहे. म्हणजे ओरल वॅक्सिनचं एक्झाम्पल आहे फ्लू वॅक्सिन. बेनिफिट्स ऑफ सच वॅक्सिन्स आर कम्फर्ट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, देन लो कॉस्ट अँड इझी टू स्टोरेज. ह्या वॅक्सिनचं महत्त्वाचे जे काही बेनिफिट्स आहेत म्हणजे इझिली ॲडमिनिस्ट्रेशनला सोपे आहेत, कॉस्टही त्याची तुलनेनं कमी आहे आणि स्टोरेजलासुद्धा सोपे आहेत. त्यामुळं इंजेक्टेबल वॅक्सिन्सच्या ऐवजी ओरल वॅक्सिन्स हे जास्त पॉप्युलर किंवा जास्त घेण्यास इझी आणि जो काही टार्गेट आहे तो सुद्धा ह्याच्याद्वारे ऑब्टेन केला जाईल. नंतर सेकंड पॉईंट आहे बायोटेक्नॉलॉजी इन ॲग्रिकल्चर. ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन ॲग्रिकल्चर इन्व्हॉल्व्स सायंटिफिक टेक्निक्स such as genetically modified organisms like BT cotton or pest resistant plant. बायोटेक्नॉलॉजीचा ॲग्रिकल्चरमध्ये वापर करून जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट तयार करणे किंवा BT कॉटनसारखे प्लांट तयार करणे किंवा एखाद्या पेस्टच्या संदर्भात रेजिस्टन्स पॉवर असणारे प्लांट तयार करणे, अशा वेगवेगळ्या बाबतीत त्याचा उपयोग केला जाऊ शकतो. इट हेल्प इन मॉडिफाईंग प्लांट्स अँड ॲनिमल्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स टू इम्प्रूव्ह देअर ॲग्रिकल्चरल प्रोडक्टिव्हिटी. बऱ्याच वेळा प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी असे ट्रान्सजेनिक प्लांट ॲनिमल्स हे अतिशय फायदेशीर ठरतात. टिश्यू कल्चर इज यूज्ड इन मायक्रोप्रोपोगेशन. मायक्रोप्रोपोगेशन इज द लार्ज स्केल प्रोपोगेशन ऑफ प्लांट्स इन अ व्हेरी शॉर्ट ड्युरेशन. जर कमी कालावधीमध्ये एखाद्या प्लांटच्या नंबर ऑफ कॉपीज जर बनवायच्या असेल तर जी मेथड वापरली जाते तिला म्हणलं जातं मायक्रो प्रोपोगेशन. व्हॉट इज मायक्रो प्रोपोगेशन? प्रोडक्शन ऑफ लार्ज स्केल प्रोपॅगेशन
ऑफ प्लांट्स इन अ व्हेरी शॉर्ट ड्युरेशन, कमी कालावधीमध्ये नंबर ऑफ कॉपीज. आणि हे शक्य आहे टिश्यू कल्चर मेथडने. टिश्यू कल्चर टेक्निक इज ऑल्सो द बेस्ट मेथड फॉर स्टोरिंग जर्म प्लाझम अँड मेंटेनिंग अ स्पेसिफिक जेनेटिक टाईप. टिश्यू कल्चरचा वापर करून जर्म प्लाझम कलेक्शन किंवा स्पेसिफिक जेनेटिक टाईप क्लोन तयार करणे हे सुद्धा सोयीस्कर आहे. दिस टेक्निक इज यूज्ड इन दोज प्लांट्स विच प्रोड्यूस रिकॅल्सिट्रंट सीड्स, म्हणजे ज्यांच्यामध्ये मॉइश्चर लेवल हे तुलनेनं कमी आहे असे जे काही सीड्स आहेत तयार करणे, किंवा हायली व्हेरिएबल सीड्स जे आहेत हे तयार करणे, हे बायोटेक्नॉलॉजीच्या वेगवेगळ्या टेक्निकचा वापर करून सध्या शक्य आहे. आणि अशा पद्धतीने बायोटेक्नॉलॉजीचा वापर हा करता येऊ शकतो. सो हिअर आर सम क्वेश्चन्स, सॉल्व देम and thank you.